या मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. दैत्यांचा हा कर्दनकाळ, भल्यांचा हा पक्का यार, झुंज देण्या अन्यायाशी सदैव हा तयार. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण आपल्या मुलीला समजावा, कुठेही काहीही बडबडत असते. आय लव्ह यू निशा. दिस इज अ कोल्ड ब्लडेड मर्डर. या मुलीचा खून झाला. अक्षय बरोबर बोलतोय करण सर. निशाचं प्रेम होतं त्याच्यावर, आणि तशीही निशा फार फ्री मुलगी होती. मला नाही वाटत की अक्षयने तिच्यावर रेप करायचा किंवा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न पण केला असेल. जर निशाचा खून अक्षयने नाही केला तर मग कोणी केला? असं कोण होतं त्या पार्टीमध्ये जो निशाच्या जीवाचा वैरी होता? तो ज्याच्या जीवासाठी निशा संकट बनलेली होती. टीना, तुला नक्की काय म्हणायचं? मे बी निशाचा खून त्या माणसाने केला असावा ज्याने आजपासून 12 वर्षाआधी कोणाचा खून करून त्याच्या प्रेताला गाडलं असावं. आजपासून 12 वर्षापूर्वी अशी काहीच घटना घडली नव्हती. मी स्वतः माहिती काढली आहे की ना खुनाचा रिपोर्ट आहे ना बेपत्ता होण्याचा. सर, हे तर मलाही माहित होतं. सर, मीच काय, निशाचे आई वडील प्रत्येक जण हेच म्हणत होता की तिला खोटं बोलण्याची सवय होती. आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ती प्रत्येकाला किस्से ऐकवत असायची, तेही खोटी नाटे. हो, हे खरं आहे की खोटं बोलणं फक्त तिचा शौक नाही तर तिची सवय पण होती. पण हे सुद्धा खरं आहे की जे काही तिने सांगितलं ते सगळं काही खोटं नव्हतं. काय बोलतेस तू? व्हॉट डू यू मीन? म्हणजे असं की ती खोटं बोलायचीच, पण तिच्या बोलण्यामध्ये काही सत्य पण असायचं. ती नेहमी दुसऱ्यांचे अनुभव आपल्या नावाने ऐकवत असायची. तुझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की प्रेताची विल्हेवाट लावताना निशाने नाही, कोणा दुसऱ्याने पाहिलं होतं. बरोबर. पण कोणी? मी. कारण सर, मी खरं बोलते. आजपासून 12 वर्षांपूर्वी ते सगळं मी पाहिलं होतं जे निशा बोलत होती. इवन मी सांगितलं होतं निशाला. आणि तिने सगळ्यांच्या समोर आपली शान वाढवण्यासाठी ढोल वाजवायला सुरुवात केली. आणि तिची ही सवय तिच्या मृत्यूचं कारण बनली. टीना, तू असं म्हणतेस की आजपासून 12 वर्षापूर्वी कोणाला खुनानंतर प्रेताला गाडताना पाहिलं होतं? हो. सर, आय डोंट बिलीव्ह दिस. एकतर
तर निशासोबत राहून राहून हिला खोटं बोलायची सवयच लागली किंवा फक्त अक्षयला वाचवण्यासाठी ही खोटं बोलते? तू ती जागा दाखवू शकतेस जिथे ते प्रेत गाडलं गेलं होतं. हो दाखवते. करण साहेब, मला वाटतंय की तुम्ही उगीच आमचा आणि तुमचा दोघांचाही वेळ फुकट घालवता. मग काय, कोणी आमच्या घराच्या मागच्या व्हरांड्यात एक प्रेत पुरेल आणि आम्हाला कल्पना देखील नाहीये. बाबा मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं सगळं. जर बेटा तुला माहित होतं तर मग सांगितलं का नाहीस? मम्मा ही तर 12 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा तर किती छोटी होते मी. मला तर कळलं पण नाही त्यावेळेला की हे सगळं काय चाललंय. पण जेव्हा समजलं तेव्हा मला हिंमतच झाली नाही हे सगळं तुम्हाला सांगायची. थांबा थांबा थांबा. आता तुम्ही काय बोलाल महेश साहेब? याचा अर्थ हा होतो की ज्याने निशाचा मर्डर केला त्यानेच येऊन इथे हे प्रेत पुरलं. होय, परिस्थिती तर तेच सांगते. टीना बेटा, तू जर हे सगळं पाहिलंयस तर खुन्याचा चेहरा देखील नक्कीच पाहिला असशील ना? नाही ते सगळं नाही पाहिलं मी. जर तू त्या खुन्याला तेव्हाच ओळखलं असतंस ना तर ही केस लगेच सॉल्व्ह झाली असती. ही केस आता सॉल्व्ह होईलच महेशजी. 12 वर्ष जुने प्रेत निघाला आहे. खुनी पण मिळेलच आता. पण सर, आता प्रश्न असा आहे की हे प्रेत आहे कोणाचं? स्केलेटन पाहून असं वाटतं आहे की प्रेत कोणा स्त्रीचं आहे. राठी, ते पहा, ते काय चमकतंय? Holy Spirit. Holy Spirit Hospital. सर, तुम्ही डॉक्टरांना 1993चा रेकॉर्ड चेक करायला का सांगितलं? मोनिका, मला माहिती मिळाली आहे की हॉस्पिटलची परंपरा आहे की ते दरवर्षी या प्रकारचे लॉकेट्स आपल्या बेस्ट स्टाफ मेंबर्सला देतात. आणि कारण की या लॉकेटवर डेट लिहिली होती, आय टूक अ चान्स. करणसाहेब, आम्हाला कळलं आहे की हे लॉकेट 1993 मध्ये आमच्या हॉस्पिटलची बेस्ट नर्स नॅन्सीला दिलं गेलं होतं. नॅन्सी रॉड्रिक्स. 12 वर्षांपूर्वी एका पेशंटच्या डेथने तिला इतकं अफेक्ट केलं होतं की त्यानंतर ती कधीच हॉस्पिटलला आली नाही. आमच्या स्टाफने तिला खूप शोधायचा प्रयत्न केला पण तिची आम्हाला काहीच माहिती नाही मिळाली. मग तर तुम्हाला हे पण आठवत असेल की तो पेशंट कोण होता ज्याच्या मृत्यूमुळे सिस्टर नॅन्सी इतकी इमोशनली डिस्टर्ब झाली होती. ऑफकोर्स, त्या पेशंटला मी कसा विसरू शकतो? या हातांनी हजारो आजारांवर उपचार केले आहे. त्यातले काही बरे होतात, काही कधीच नाही होत. परंतु ती एकटी अशी पेशंट होती जिला या हाताने मृत्यू मिळाला. तिचं नाव होतं मिसेस रजनी श्रॉफ. यू मीन रमेश श्रॉफची वाईफ? येस. तुम्ही तिला ओळखता? सर, ती तर माझी वहिनी आहे, टीनाची आई. टीनाची आई? म्हणजे सुनीताची टीनाची खरी आई नाहीये? नाही सर, ऍक्च्युली रजनी वहिनीच्या मृत्यूनंतर दादानी दुसरं लग्न केलं होतं सुनीता वहिनीशी. आय सी. त्यांचा मृत्यू कसा झाला होता? ऍक्च्युली त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. यासाठी नॅन्सीला त्यांच्याबरोबर 24 आवर्स राहायला सांगितलं गेलं होतं. रजनीचं ट्रीटमेंट चालू होतं. त्या बऱ्या पण होत होत्या. मी रेग्युलर चेकअपसाठी त्यांच्या घरी पण जात होतो. त्या दिवशी पण गेलो होतो. नर्स, इंजेक्शन तयार करा. मिस्टर श्रॉफ, बरीच इम्प्रूव्हमेंट आहे आणि मी विश्वास देतो फार लवकर बऱ्या होतील. या बघितलं रमेश, मी म्हटलं होतं ना की वहिनी खूप लवकरच बऱ्या होतील. हो रमेशजी, हे तर तुमचं प्रेम आहे ज्यामुळे वहिनी इतक्या लवकर बऱ्या होत आहेत. रजनीजी, तुम्ही खूपच लकी आहात की रमेशजी तुमच्यावर इतकं प्रेम करतात. ओके रमेश, बाय, टेक केअर. थँक्स फॉर भेटूया पुन्हा. जर काहीही गरज लागली तर कधीही मला किंवा दादाला फोन करू शकता. बिनधास्त. नक्कीच. नक्कीच.
आय एम सॉरी, शी इज नो मोर. ते इंजेक्शन त्यांना रेग्युलर देत होतो, पण माहित नाही कसं त्या दिवशी ते इंजेक्शन उलटं रिॲक्ट करून गेलं. रजनीच्या मृत्यूनंतर नॅन्सीला परत यायला हवं होतं, पण नॅन्सी परत क्लिनिकमध्ये आलीच नाही. मी समजून गेलो की पेशंटच्या मृत्यूने ती अपसेट झाली, त्यामुळे ती नाही आली. नाही, ती यासाठी परत नाही आली कारण सिस्टर नॅन्सीचा खून झाला होता. व्हॉट? नॅन्सीचं मर्डर? येस. ओ माय गॉड. पण त्या बिचारीचा खून कोणी केला आणि का केला? त्यानेच, ज्याने 12 वर्षानंतर निशाचा खून केला. आणि तो जो कोणी आहे, आय प्रॉमिस यू मोनिका, ज्याने कोणी तुझ्या बहिणीचा खून केला त्याला मी नाही सोडणार. सर, आय थिंक दिस इज टू मच. एक खुनी खून करून 12 वर्ष मोकाट फिरतोय, त्यानंतर तो दुसरा खून करतो. सर, 2 खून करून सुद्धा तो खुनी पोलिसांच्या तावडीतून सुटला कसा सर? का? 2 खून नाही मोनिका, 3 खून. मला या गोष्टीचा पूर्ण विश्वास आहे की तुझी वहिनी रजनीचा मृत्यू झाला नव्हता, त्यांचा खून झाला होता. इट वॉज प्री प्लॅन्ड मर्डर. आणि या खुनासाठी जिने मदत केली होती ती नर्स नॅन्सी होती. व्हॉट? होय मोनिका, कोणीतरी तुझ्या वहिनीचा खून करण्यासाठी त्या नर्सची मदत घेतली होती. नर्सने औषधांमध्ये, इंजेक्शनमध्ये हेराफेरी करून तुझ्या वहिनीला मृत्यू लोकात पाठवून दिलं. ओ माय गॉड. आणि कारण की ती नर्स एकमेव साक्षीदार होती त्या खुनाची, म्हणून त्या खुन्याने तिला सुद्धा कायमचं शांत करून टाकलं. पण एका 10 वर्षाच्या निरागस मुलीने प्रेत गाडताना पाहिलं होतं. पण सर, मोनिका, आय एम सॉरी टू से, बट कुणी जो कोणी आहे ना, तुझ्या फॅमिलीचा फार जवळचा माणूस आहे. यासाठीच तर त्या दिवशी तो पार्टीमध्ये हजर होता. मोनिका, हे ते फोटोग्राफ्स आहेत जे त्या दिवशी पार्टीमध्ये घेतले गेले होते. काही घेतले होते खुनाच्या आधी आणि काही घेतले होते खुनाच्या नंतर. आणि खुनी यांच्यापैकी एक आहे. आणि मला माहिती आहे मोनिका की खुनी कोण आहे, आणि खूपच लवकर पुराव्यांसह सगळ्यांसमोर हजर करीन मी त्याला. मोनिका, मुद्दा काय? आम्हा सगळ्यांना अशा रीतीने इथे का एकत्र केलंय? बोल ना, काय म्हणायचंय? दादा, करण सरांना माहितीये की आजपासून 12 वर्षांपूर्वी टीनाने या घरामध्ये ज्या व्यक्तीला नर्सचं प्रेत गाडताना पाहिलं होतं, ती व्यक्ती कोण आहे? पण जर ह्यांना हे सगळं कळलंय तर ह्यांना हे पण कळलं असावं की निशाचा खून कोणी केलाय. कारण निशाला यासाठी मारलं ज्यामुळे दुनियेच्या समोर तो आपली ओळख लपवू शकेल. फारच जड अंतःकरणाने मला हे सांगावं लागतं आहे की खुनी
तुमच्यापैकी कोणी एक आहे. कोण आहे खुनी? होल्ड ऑन मिस्टर रमेश, इतकी घाई करणं चांगलं नाहीये. थोडासा धीर धरा. 12 वर्षापूर्वी सुरू झालेल्या कहाणीला पूर्णत्वास आणण्यासाठी 12 मिनिटं तर द्या मला. सर प्लीज लवकर सांगा, माझी घुसमट होती. मी क्राईमवर थेसिस लिहिते आणि माझ्या घरचे क्रिमिनल आहेत आणि मलाच नाही माहित. आय कांट बिलीव्ह दिस. यू बेटर बिलीव्ह इट मोनिका. असंच होत असतं. हा वरच्याने लिहिलेला जो स्क्रीन प्ले आहे ना, फारच कमालीचा स्क्रीन प्ले आहे. हो, यात उतार चढाव अवश्य असतात, परंतु कहाणी शेवटपर्यंत नक्कीच पोचत असते. मोनिका, तुझ्यासाठी मी फक्त एवढंच म्हणेन की आपलं हृदय घट्ट कर. जर डिटेक्टिव्ह बनायचं असेल तर आजच्या नंतर आपल्या सावलीवर पण विश्वास ठेवू नको. मिस्टर करण, ही फिलॉसॉफी थांबवा आणि सरळ सरळ सांगा की खुनी कोण आहे आणि तुमच्याकडे काय पुरावा आहे त्याचा. पुरावा आहे माझ्याकडे. विनोद सोडा आणि सांगा काय पुरावा आहे तुमच्याकडे. खरं तर खुन्याने खूपच घाईघाईने निशाचा खून केला. या भीतीने की निशाने जर करण साहेबांच्या समोर 12 वर्षांपूर्वी झालेल्या घटनेचा उल्लेख केला आणि करण साहेबांनी ते सिरियसली घेतलं तर शक्य आहे की ते घराच्या मागे पुरलेल्या नर्सच्या प्रेतापर्यंत जाऊन पोहोचले. आणि जर मला नर्सचं प्रेत सापडलं असतं तर मी हे पण शोधून काढलं असतं की 12 वर्षापूर्वी इथे एक खून झाला होता. आणि तुमच्याकडे काय पुरावा आहे? पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टच्या अनुसार निशाचा मृत्यू पाण्यात बुडून नाही तर श्वास कोंडून झाला. निशाला मारल्यानंतर तिचा मृत्यू बाथरूम मध्ये झालेला आहे हे सिद्ध करण्यासाठी खुन्याने जेव्हा निशाला बाथ टब मध्ये टाकलं तेव्हा खुन्याचा एक पाय पण बाथ टब मध्ये पडला होता आणि पायामध्ये एक जोडा होता. जोडा भिजला आणि भिजलेल्या जोड्यासह खुनी पार्टीमध्ये येऊ शकत नव्हता, कारण लोकांनी प्रश्न विचारले असते की जोडा ओला कसा झाला. यासाठी त्याने आपल्या घाई गडबडीत जोडा बदलून टाकला. पण सर, आम्ही हेही विचारू शकतो ना की त्याने शूज का चेंज केले. नाही मोनिका, हा प्रश्न कोणी नाही विचारत, कारण खुन्याच्या पाशी अंदाजे एकाच तऱ्हेचे 2 जोडे होते आणि खुनी तोच आहे ज्याच्यापाशी एक दुसऱ्यांशी साम्य असलेले 2 जोडे आहेत. पापा, तुमच्याकडे पण 2 शूज आहेत ना? तुम्ही? नाही, हे नाही होऊ शकत. व्हॉट नॉनसेन्स इज दिस मिस्टर करण? तुम्ही माझ्यावर अशा रीतीने बिनबुडाचे आरोप नाही लावू या शकत. आरोपांचं कारण आहे आमच्यापाशी असलेला फॉरेन्सिकचा रिपोर्ट. आणि मिस्टर रमेश, या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलंय की काल रात्री जे शूज करण साहेबांना तुमच्या घरात सापडलेत. घरून? होय, करण साहेब काल रात्री तुमच्या घरी लपून झडती घ्यायला आले होते आणि त्या रिपोर्टच्या अनुसार त्या शूज मध्ये त्याच साबणाच्या पाण्याचे सॅम्पल्स मिळाले आहेत जो साबण आम्हाला निशाच्या बाथरूम मधून मिळाला होता आणि त्याच साबणाच्या पाण्याचे सॅम्पल्स आम्हाला निशाच्या प्रेताच्या कपड्यांमधून पण मिळाले आहेत. हे आहे त्या पार्टीचे फोटोग्राफ्स. निशाच्या खुनाच्या आधी तुम्ही काय रंगाचे जोडे घातले होते? निशाच्या खुनानंतर पण तुम्ही काय रंगाचेच जोडे घातले आहेत. पण फरक हा आहे की निशाच्या खुनानंतर जे तुम्ही काळ्या रंगाचे जोडे घातले होते त्यावर एक छोटीशी निळ्या रंगाची रेष आहे. राठी, रमेश श्रॉफना जोडे दाखवा. हवालदार,
आणि हा आहे निळ्या लाईनवाला दुसरा शूज. हे खरं आहे का? दादा आता खोटं नको बोलूस. हे पुरावे पुरेसे आहेत तुला शिक्षा देण्यासाठी. तिनं ना केवळ तुझ्या बाबांनी निशाची हत्या केली, पण नर्स नॅन्सीची पण हत्या यांनीच केली आहे. आणि फारच दुःखाने हे सांगावं लागते आहे की आजपासून 12 वर्षापूर्वी तुझी आई रजनी देवींची पण हत्या यांनीच करवली होती. हे तुम्ही काय बोलताय सर? मोनिका, मी बिना पुराव्याचं कधी काहीच बोलत नाही. दादा सांग ना, सांग खरं काय आहे? रमेश, माझ्या मित्रा, म्हणजे हे सगळं तू केलंयस? होय, मीच रजनीचा नर्स नॅन्सीला सोबत घेऊन मार्गातून काटा काढला. कारण मी तुझी बहीण सुनीताशी लग्न करून तुझा बिझनेस पार्टनर बनू शकेल. रजनी तशीही जिवंत प्रेत होती. तिच्या मृत्यूचं मला काही दुःख नाही झालं. पण नॅन्सी, ती फ्युचरमध्ये माझ्यासाठी धोकादायक ठरू शकली असती. म्हणून त्या रात्री मी बारा वर्षापर्यंत 2 खुनांचं रहस्य आपल्या काळजात लपवून आरामात आयुष्य जगत राहिला हा मिस्टर रमेश श्रॉफ. पण निशाच्या एका खोट्याने तुम्हाला हलवून ठेवलं. तुम्ही तिच्या खोट्याला खरं समजून बसलात आणि पापा, जर तुम्हाला हे कळलं असतं की त्या प्रेताची विल्हेवाट लावताना निशाने नव्हे मी पाहिलं होतं, तर तुम्ही मलाही मारलं असतात. नाही बेटा, कधीच नाही. असं नको बोलूस. नका म्हणू मला बेटा. तुम्ही माझे पापा नाही तर माझ्या आईचे खुनी आहात. आय जस्ट हेट यू. आय हेट यू. मिस्टर रमेश, मी तुम्हाला रजनी देवी, नर्स नॅन्सी आणि निशा दवेच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करतोय. यू आर अंडर अरेस्ट. आय एम सॉरी मोनिका. मी तुला म्हणालो होतो, मी जिथे पण जातो गुन्हा एका सावलीसारखा माझ्या मागे मागे येतो. नको बोलूस मला. आपल्या घरी माझे पाय फार अशुभ आहेत. नाही सर, यापेक्षा शुभ गोष्ट काय असू शकते की आज 12 वर्षानंतर एक खुनी पोलिसांना सापडला. हा तर वर्जाने लिहिलेला स्क्रीन प्ले होता की तो खुनी माझा भाऊ निघाला. गुन्हा आणि कायद्याचं हे युद्ध चालू राहील.
आणि चालू राहील गुन्ह्यांच्या विरुद्ध करण द डिटेक्टिव्हचं हे अभियान. मित्रांनो, तर मग भेटूया पुढच्या भागात आजच्याच दिवशी याच वेळेवर. मी, तुम्ही आणि एक नवा गुन्हेगार, करण द डिटेक्टिव्ह. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण, 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 the detective.